तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, भांड्याला भांडं लागलं की आवाज येतच असतो. आणि या जगामध्ये सगळे भांडणं कारण असताना होत असतात. कोणत्या ना कोणत्या भांडणाला कारण असतं. प्रत्येक भांडण हे कारणामुळेच होतं. पण नवरा बायकोची भांडणं हे विनाकारण होत असतात. नवरा बायकोच्या भांडणाला कुठलंही कारण नसतं. आणि म्हणूनच नवरा बायकोचं भांडण हे रोजच होत असतं. लग्न झाल्यावर नवीन नवीन होत नाही, पण लग्न झाल्यावर बऱ्याच दिवसांनी भांडणाला सुरुवात होते. आणि हे भांडण विकोपाला जातं. कधीकधी घटस्फोटाचे प्रमाणसुद्धा वाढत असतात. त्याच्यामुळे नवरा बायकोचं हे भांडण हे विकोपाला जाऊ नये आणि या दोघांचं भांडण होऊ नये आणि नवरा बायकोच्या प्रेमामध्ये वाढ व्हावी, नवरा बायकोचं भांडण कायमचं नष्ट व्हावं, याच्याकरिता आजच्या या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. उपाय अगदी सहज सोपा आहे आणि तुम्ही नवरा बायकोंना माझी विनंती आहे, तुम्ही हा उपाय आवर्जून करा. याचा फायदा तुम्हाला 100% होईल. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच पती पत्नींच्या आम्हाला फोन आले. कधी महिला मंडळींनी फोन केला, पुरुष मंडळींनी फोन केला की म्हणले, महाराज आमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतात, आमचे मालक आमचं ऐकत नाहीत. पुरुषांनी फोन केला, पुरुष म्हणतात की आमच्या मालकीनं आमचं ऐकत नाहीत. म्हणजे काय, घरामध्ये सतत भांडणं होतात तर ते नवरा बायकोचे जास्त होतात. मग या नवरा बायकोच्या भांडणावर अनेकांची इच्छा होती की आम्हाला कोणतरी उपाय सांगायला पाहिजे. आता खरं सांगू का, ज्या भांडणाला कारण नाही त्या भांडणाला उपायसुद्धा नसतो. परंतु आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितलेत, असे काही तोडगे सांगितलेत की हा तोडगा जर आपण केला तर नवरा बायकोमधलं भांडण कायमचं नष्ट होऊन प्रेमामध्ये त्यांचा वाढावा होईल. तर हा उपाय अगदी सहज सोपा आहे. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की हा उपाय दोघांनी करावा. नवरा बायकोंनीही करावा, बायकोनीही करावा, नवऱ्यांनीही करावा. फक्त तुम्ही जर व्हिडिओ जो कोणी पाहत असेल त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून हा उपाय करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भगवान शंकराचं एक रूप आहे अर्धनारी नटेश्वर. स्क्रीनवर तुम्हाला फोटो दाखवतो. अर्धनारी नटेश्वर भगवान शिवशंकराची ही प्रतिमा तुम्ही बघत आहात. तुम्हाला माहिती आहे का, अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराची जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये जे नवरा बायकोचे कलह असतात हे कलह कायमचे नष्ट होतील आणि भांडणं नष्ट होऊन त्यांच्या प्रेमामध्ये वाढावा तयार होईल. आता भांडणं विनाकारण होत असतात, त्या भांडणाला काही कारण नाही. थोड्या गोष्टीमुळं, त्यानं माझं ऐकलं नाही, त्यानं माझं ऐकलं नाही, पैशाच्या अडचणीमुळे म्हणा, काम करीत नाही या अडचणीमुळे म्हणा, किंवा इतर कोणते कारणं असतात, भांडणाला काही कारण नाही. परंतु अर्धनारी नटेश्वराचे जे व्रत आहे मी तुम्हाला ते सांगत आहे, ते एकदा लक्ष देऊन ऐका. आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या. तर मित्रांनो, अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराचं हे आपल्याला व्रत करायचं आहे. आणि हे आपण 16 सोमवाराचं व्रत केलेलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आपल्याला हे व्रत 11 सोमवार करायचं. आणि हे व्रत तुम्ही वर्षभरात कधीही सुरुवात करू शकता, कधीही, त्याला कुठलंही बंधन नाही. तर अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराचं हे व्रत आपल्याला कोणत्याही सोमवारी सुरू करायचं. आता येणाऱ्या उद्याच्या सोमवारी आपण सुरू करू शकता, त्याला काही अडचण नाही. फक्त हे व्रत करत असताना आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये असं कोणतीही पोथी लावायची नाही किंवा कुठलंही हे नाही. याच्यामध्ये फक्त एकाच नियमाचं पालन करायचं आहे. अर्धनारी नटेश्वराचं हे व्रत करत असताना आपल्याला भगवान शंकराची अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा घ्यायची आणि ह्या प्रतिमेचं पूजन सोमवारी सकाळी उठल्या 3:30च्या दरम्यान, सकाळी 3:30च्या दरम्यान दोघा नवरा बायकोंनी उठायचं. जर तुम्हाला भांडणं मिटवायचे असतील तर दोघांनी उठायचं. एकट्या माणसांनी हा उपाय करून जमणार नाही. तर दोघांनीही ह्या उपायाला सुरुवात करायची. दोघांनी संगमंगतीनं हा उपाय करायचा आहे. सकाळी 3:30 वाजता, म्हणजे जर तुम्हाला सकाळी 3:30 वाजता जर ब्रह्ममुहूर्त उठायचा आहे आणि सकाळी उठून 4-4:30च्या दरम्यान तुम्हाला अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराची प्रतिमा आणि त्याच्यावर चौरंग, त्याच्यापुढे पूजेचं जेवढं काही साहित्य, आता तुम्हाला सत्यनारायणाची पूजा तर माहितीच आहे, अगदी त्याच प्रकारे घट मांडायचा, तांब्या, कलश, आंब्याचे डहाळे वगैरे सगळं काही पूजेचं साहित्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे सगळं मांडल्यावरती आपल्याला अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराची पूजा अर्चा करायची. आणि सकाळी आपल्याला पूजा करत असताना कर्पूर गौरम करुणा अवतारम संसार सारम भुजगेंद्रहारम अशा प्रकारे मंत्र म्हणून धूप आरती करायची. आणि ह्या धूप आरतीचा धूप सगळ्या घरामध्ये आपल्याला पसरवायचा आहे. आणि पूजा झाल्यावरती आपल्या दोघा नवरा बायकोंना मौन व्रत धारण करायचं. आणि मौन व्रत धारण करून दिवसभर सोमवारी मौन व्रत धारण करायचं आणि एकच टाईम जेवण करायचं. मग तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. अशा प्रकारे हे व्रत तुम्हाला सांभाळायचं आहे. आणि हे फक्त 11 सोमवार आपल्याला करायचं. मौन व्रत धारण करायचं आहे. कोणीही बोलायचं नाही. म्हणजे काय, तुम्ही दोघं एकमेकाला नाही, कोणीच कोणाला बोलायचं नाही. गावातल्या लोकांना नाही, शेजारच्या लोकांना नाही, घरातल्या लोकांना नाही. डायरेक्ट मौन व्रत धारण करून अशा प्रकारचं हे व्रत आपल्याला 11 सोमवार करायचं. आणि 11 सोमवार झाल्यावरती आपल्याला
अर्धनारी नटेश्वराचं कुठंही मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. आता जवळपास माझ्या माहितीनुसार आपण आळंदी ते पंढरपूर आषाढी पायीवारीमध्ये प्रवास करत असतो. वेळापूर फलटण कधी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्धनारी नटेश्वराचं मंदिर पाहायला मिळेल. या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा इतर कुठे जरी तुम्हाला अर्धनारी नटेश्वर मंदिर जर माहीत असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन, आणि जरी तुम्हाला अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराचं मंदिर सापडलं नसेल तर गावातल्या महादेवाच्या मंदिरात, सोपा पर्याय, गावातल्या शंकराच्या मंदिरात जाऊन आपण या व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर या व्रताचं उद्यापन करत असताना आपल्याला काय करायचं आहे, 11 नवरा बायकोच्या जोडप्यांना जेवण द्यायचं आहे. अगदी सहज साधा सोपा उपाय आहे, काहीही याला अवघड असा कुठलाही प्रयास नाही. 11 नवरा बायकोच्या जोडप्याला जेवण द्यायचं आणि संपला विषय. ह्या व्रताचं अशाच प्रकारे उद्यापन आहे आणि हा व्रत जर तुम्ही केलं तर 11 सोमवारी तुम्हाला 100% फरक पडेल. ही माझी पूर्ण तुम्हाला गॅरंटी आहे आणि 100% खात्रीनं सांगतो आहे. विश्वास ठेवा, हा उपाय नक्की करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि हा उपाय तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुमच्या घरातली भांडणं नवरा बायकोची कायमची नष्ट होऊन जातील. आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.